तर नमस्कार मित्रांनो, मी सतीश मोहिते स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, भरपूर दिवसानंतर होमगार्ड भरती आले। 2019मध्ये होमगार्ड भरती आलेली, त्यानंतर आता 2024मध्ये होमगार्ड भरती आलेली आहे आणि भरपूर जास्तीत जास्त जागा आहेत, करीबन 9000 प्लस जागा आहेत। तर तुमची 10वी जर झाली असेल आणि तुम्हाला जर वर्दीचं जर तुमचं स्वप्न असेल तर तुम्हाला 10वीच्या बेसवर होमगार्ड भरती एक बेस्ट ऑप्शन आहे। ठीक आहे, म्हणजे कोणाचं पोलीस बनण्याचं स्वप्न असेल आणि कोणाची हाईट जर भरत नसेल तर होमगार्ड एक बेस्ट ऑप्शन आहे। होमगार्डसाठी पुरुषांना हाईट लागते 162 सेंटीमीटर आणि महिलांना लागते 150 सेंटीमीटर। ठीक आहे, आता मी पण एक होमगार्ड आहे। तर आमच्या ग्रुपला एक लिंक आलेली, तर त्या लिंकची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय। व्हिडिओ आधीच बनवणार होतो, परंतु भरपूर कमेंट्स येत होत्या यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला, म्हणून मी आता ही व्हिडिओ बनवते खास तुमच्यासाठी। ठीक आहे, होमगार्ड भरती बघू शकता, तुम्हाला स्क्रीनमध्ये पण दिसत असेल। ठीक आहे, 9000 प्लस जागा आहे। त्यासाठी बघू शकता सातारासाठी 471 जागा आहेत, नांदेडसाठी 325 जागा आहे, रत्नागिरीसाठी 458, अशा भरपूर, चंद्रपूर, जळगाव, सिंधुदुर्ग, धुळे, अशा टोटल 29 जिल्ह्यामध्ये होमगार्ड भरती होणार आहे। आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता तुमची 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। बघू शकता, यासाठी पुरुषांसाठी हाईट आहे 162 सेंटीमीटर आणि छाती आहे 76 सेंटीमीटर सेमी फुगवून, आणि थोडीशी 5 सेमी फुगवली ना तर तुमची हाईट आपली चेस्ट भरून जाईल। ठीक आहे, आणि पोरांना इव्हेंट आहे 1600 मीटर आणि महिलांसाठी आहे 150 सेंटीमीटर हाईट। ठीक आहे, आणि पोरींचा इव्हेंट आहे 800 मीटर। आता याच्यामध्ये गोळा हा दिलेला नाही आहे, जर गोळा असला तर गोळा पण असू शकतो। पोरींना 800 मीटर आणि गोळाफेक, पोरांना 1600 मीटर आणि गोळाफेक। ठीक आहे, आणि वयाची अट आहे कमीत कमी तुमचं वय 20 वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त 50 वर्ष। ठीक आहे, आणि तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे संपूर्ण महाराष्ट्र, म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेला आहे तर तिथला जो तालुका आहे तुमचा, तर त्या तालुक्याचं एक पोलीस स्टेशन तुम्हाला दिलं जाईल आणि पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला काम करण्याची संधी मिळते। ते म्हणजेच एक ऑप्शन म्हणजे होमगार्ड भरती। ठीक आहे, आणि बघू शकता आता शेवटची तारीख आहे साताऱ्याची, तर 31 जुलै साताऱ्याची संपलेली आहे। नांदेडची आहे 14 ऑगस्ट, रत्नागिरीची पण आहे 14 ऑगस्ट। स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसतच असेल, म्हणून लवकरात लवकर होमगार्डचा फॉर्म भरून घ्या आणि तुमचं जर वर्दीचं स्वप्न असेल तर तुम्ही होमगार्ड होऊ शकता। ठीक आहे, आणि जर बाकीची काही डिटेल्स तुम्हाला हवी असेल तर जिल्हा होमगार्ड कार्यालयामध्ये तुम्ही जाऊन अधिक माहिती घेऊ शकता। ठीक आहे, आणि थोड्या दिवसात होमगार्ड भरती होईल आणि तुम्हाला मी लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्या लिंकला तुम्ही क्लिक करून आहे ना ऑनलाईन अर्ज भरू शकता। ठीक आहे, आणि बाकी अजून काही माहिती हवी असेल तुम्हाला डॉक्युमेंटविषयी, त्याची मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेन। ठीक आहे, आजची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा, बाय बाय, बोल।